बिमरच्या नो बॉल साठी आणि दुसरा रिव्ह्यू वाईट साठी. एक रिव्ह्यू असेल तो बिमर साठी आणि वाईट साठी देखील तुम्ही तो यूज करू शकता. बघा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये फक्त एकच रिव्ह्यू दिला जात होता तो बिमर साठी, परंतु आता आपण बिमर आणि व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू देतोय आणि एकच रिव्ह्यू असेल किंवा जो तुम्ही बिमर साठी किंवा रनआउटचा किंवा व्हाईट बॉल साठी या दोन गोष्टींमधल्या एका गोष्टीसाठी वापरू शकता. जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर रिव्ह्यू रिटेन असेल, परत घ्यायची संधी मिळेल. ओके थँक्यू. लेट्स प्ले. महेश पहिलाच बॉल लो फुलटॉस होता, ऑन साइडला खेळला. डीप मध्ये खेळाडू बंटी आहे त्या ठिकाणी. चेंडूला उचलेल फेकेल त्या अगोदर पहा एक सिंगल रन झाली आहे कंप्लीट. डिरेक्टली आपण पाहिलं तर स्टंप वरती थ्रो देखील झाला होता, परंतु सिंगल मिळेल. सिंगल स्ट्राईक रोटेट झाले. शुभमनं एक धाव काढली. सुबोध भोसले वरोसे गावचा खेळाडू आता स्ट्राईक एंड वरती आपण पाहणार आहोत. कालची रात्र या खेळाडूनं गाजवली आहे. अगदी वरोसे गावाकडून खेळत असताना त्यांचा संघ देखील सुपर 7 मध्ये पोहोचला आणि आज कंपनी लॉट्स आपण पाहताय. कंपनी लॉट्स मधून कसा खेळ होईल ते मात्र पाहायचं आहे. समोर डावकुऱ्या हाताचा गोलंदाज, अगदी रायगड टेनिस क्रिकेट मधील लेफ्ट आर्म गोलंदाजापैकी एक भेदडक गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे आपण सातत्याने पाहत असतो तो महेश म्हात्रे. ओ यावेळेचा बॉल क्रॉस बाटनं मारण्याचा प्रयत्न होता. इथून पंचाकडे लाऊड अपील केली जाते, परंतु पंचांचा कोणत्याही प्रकारे इशारा येत नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या लेंथ वरती महेश म्हात्रेनं बॉल मात्र डिलिव्हर केला. टप्पा खाल्यानंतर थोडंसं उचली घेतलं बॉलनं, टॉस झाला आणि त्यानंतर विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 2 ओव्हरची मॅच विदाऊट पॉवर प्लेनं 2 षटके खेळायची आहेत. 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. कट केला, यावेळेस चालाकी दाखवली. क्रिकेटचं मादक सौंदर्य फक्त लेट कट बॉलला केलं आणि बॉल चाला सीमारेषा पलीकडे. सुबोधच्या बॅट मधून हा पहिला चौकार. तीन चेंडू आणि 5 धावा धाव फलकावरती. महेश म्हात्रेच्या पेसचा, महेश म्हात्रेचा वेगाचा फायदा सुबोधने घेतला आणि लेटकटचा फटका एक्झिक्यूट केला. हा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न फिल्डर लावलाय आता एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये. एकच सिंगल कट केला होता बॉलला. खेळाडू जोपर्यंत येईल त्या दरम्यान एक सिंगल रन झाली आहे. कंप्लीट सिंगलच्या बरोबरीने धाव संख्या 1 ने वाढली आणि पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. 6 धावा धाव फलकावरती. क्वार्टर फायनलची लढत, इथून जो संघ जिंकेल तो डिरेक्टली सुपर 7 मध्ये जाईल आणि एका चमचमत्या ट्रॉफीवरती त्याचं नाव निश्चितपणे कोरलं जाईल. कोणता संघ असेल? दोन्ही संघ ताकदवान आहेत. दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकलेत. शुभम आहे स्ट्राईक एंडला. लॉफ्ट केलाय बॉलला. आनंद कापेट ऑन साइडला डीप मिड विकेटला खेळाडू आहे तो. कमालीचा थ्रो राहिला, परंतु इथे पाहावं लागेल काय घडलंय मैदानावरती. चित्त्याच्या चपलाईनं या बॉलवरती 2 धावा या धावून कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2च्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 8 या आकड्यावरती. शेवटचा बॉल अजून बाकी आहे. निश्चितपणे 2 ओव्हरचा मयूर विचार केला गेला तर महेश म्हात्रेवरती 5 बॉलवरती 8 धावा बनवल्यात. अर्थातच सुरुवात चांगली राहिली आहे. महेश म्हात्रेला खेळणं तितकंच सोपं नाहीये. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. टप्पा खाल्यानंतर बॉल निश्चितपणे बाहेरच्या दिशेने वळत असतो आणि अशा वेळेस सिंगल डबल्स धावांना देखील महत्त्व देत आतापर्यंत 5 बॉलवरती 8 धावा बनवल्यात. 8 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल बाकी आहे. शुभम आता स्ट्राईक एंड वरती. लेफ्ट आर्म गोलंदाज महेश लेफ्ट आर्म उर्ध विकेटनं यावेळेस तयार आहे. 5 बॉलवरती 8 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल कशा प्रकारे टाकेल ते मात्र तितकंच पाहणं महत्वाचं आहे. हा चेंडू महेशचा कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कट. लीडिंग एज नशिबाची साथ आहे शुभमकडे. बॉल बॅटकटच्या स्वरूपात चाला सीमारेषा पलीकडे येतोय हा चौकार.
थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलंय. बॅटकटच्या साह्याने शुभमला मिळाल्या होत्या 4 धावा आणि टीमची धावसंख्या पोहोचली ती 12 या आकड्यावरती. 12 धावा पहिल्या षटकानंतर. मयूर, आपण धावफलकावरती पाहतोय भरपूर धावसंख्या झाली आहे. महेशवरती थोडंसं आक्रमण देखील पाहायला मिळालं. आक्रमणपेक्षा नचिबाची साथ देखील आपण पाहतो. बॅटिंग करणारा अभिषेक जहा टाटा स्टीलच्या बाजूने मात्र आहे, कारण लास्ट बॉल अगदी चांगला होता. आउटसाइड ऑफ स्टंप होता, परंतु बॅटची कट लागली आणि त्यानंतर विकेट किपर आणि फर्स्ट स्लिप कडून झाली होती थोडीशी चुकी आणि त्यानंतर बॉल मात्र लॉंग स्टॉपच्या दिशेनं सीमारेषा पलीकडे गेलाय. दुसरा गोलंदाजीच्या मार्कवरती प्रणय पाठारेला आपण पाहता. खाणे आंबिवली गावकडून बिलॉंग करणारा. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की खाणे आंबिवली गावाचं प्रतिनिधित्व हा गोलंदाज करत असतो. पहिलाच बॉल सुबोध साडी. लेंथ पाहावी लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता. यस पंचांनी आमच्या दिशेने हात जमिनीला समांतर करत इशारा दिलाय की हा वाईड बॉल आहे. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा रन खर्च केली आहे प्रणय पाठारे या गोलंदाजानं. एक्स्ट्राच्या बरोबरीनं धावसंख्या पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एक मोठ्या टोटलकडे सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय टाटा स्टील हा संघ मात्र वाटचाल करतोय. समोरच्या दिशेने हा फटका एक्झिक्यूट केला. सिंगल वेगाने कंप्लीट. डबलचा प्रयत्न नाही. फिल्डर आहेत बॅकअप देण्यासाठी. लगेच बॉल पर्यंत पोहोचलेत. बॉल हातात न ठेवता लगेच आपण पाहिलं तर गोलंदाजाकडे दिलाय. आणखीन एक सिंगल नंतर धावसंख्या पोहोचली ती 14 वरती. जमेची बाजू म्हणता येईल की सलामीची जोडी मात्र मैदानात आहे. शुभम घोडविंदे मुलगाव गावाला बिलॉंग करत असताना आपण पाहतो. त्यानंतर सुबोध भोसले. कालची रात्र या खेळाडूनं वरोशे गावासाठी गाजवली होती. आपल्या गावच्या संघाला देखील सुपर 7 मध्ये दाखल केले. आज कंपनी लॉर्ड्स आहे आणि निश्चितपणे आज कंपनी लॉर्ड्स कडून खेळत असताना देखील सुपर 7 मध्ये त्याचा संघ जाईल का. ओ, लेंथ फार चांगली आहे. प्रचंड वेगानं बॉल रिलीज केला. बॅटची कट लागली आहे आणि महत्वाची विकेट मिळवली आहे ती गोलंदाज प्रणय पाठारेनं. शुभम घोडविंदे बॅक टू बॉल रिलीज केला. बॅटची कट लागली. त्यानंतर विकेट किपरनं कुठलीही चूक केली नव्हती आणि फलंदाज आपण पाहताय की शुभम पबलन मध्ये परतलाय. त्यानंतर नवीन खेळाडू त्याची जागा सावरण्यासाठी नॅट नंबर 3 ला वन डाऊनच्या क्रमांकासाठी आपण मयुरेश भाऊडला पाहतोय. चला, स्वर्गीय प्रत्येक 11 कराडे आणि 12 पाडा या दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल की लगेच टॉस साठी यायचं आहे. पहिलाच बॉल होता. लेंथ थोडीशी ते पाहावी लागेल काय घडलंय मैदानावरती. 22 आणि त्यानंतर नशिबाचा चौकार येतोय 4 धावांसाठी. नो बॉल या ठिकाणी. थोडीशी खराब गोलंदाजी, वेगाने टाकण्याचा प्रयत्न प्रणयचा. अगदी या कंबरेपासून वर बॉल आपण पाहिलाय. पंचांनी मात्र नो बॉल घोषित केलाय. 1+4 अशा 5 धावा बोनसच्या स्वरूपात आणि नेक्स्ट बॉल वरती आता फ्री देखील असेल. धावसंख्या धावफलक्यावरती 19 लागली आहे. फ्रीटचा बॉल खेळण्यासाठी आता मयुरेश भाऊड या ठिकाणी तयार आहे. ओव्हर द विकेट न फ्रीटचा बॉल अलॉंग द कार्पेट. फटका काऊ कॉर्नरच्या झोन मध्ये. जयश आहेत, उचलतील फेकतील. त्या अगोदर 2 रन्स कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या बरोबरीनं धावसंख्या पोहोचलती 21 या आकड्यावरती. धावसंख्या 21 झाली आहे. मयूर, पहाटेचं सत्र आहे आणि पहाटेच्या सत्रामध्ये आपण पाहताय 20 पेक्षा जास्त धावा या भरपूर आहेत. सफिशियंट टोटल, एक फायटिंग टोटल तर उभी केली आहे. परंतु इथून एखाद दुसरा मोठा फटका जर आला तर मोठी टोटल उभी राहील. हा फटका देखील अलॉंग द कार्पेट. तितकंसं चांगलं कनेक्शन नाहीये. जयेश पुणाशे येतील, बॉलला उचलतील, फेकतील. इथून रनआउटच्या स्वरूपात नॉन स्ट्राईक एंड वरचा फलंदाज सुबोध भोसले झाला बाद.
डीजे एक धाव आणि त्यानंतर फलंदाज बाद. धावसंख्या पोहोचली ती 22 या आकड्यावरती. हा चेंडू ओव्हर द विकेट. हो पहिलाच बॉल फटका चांगला खेचलाय. एक टप्प्यावरती बॉल सीमारेषा पलीकडे. अरबाजनं सुरुवात धडकेबाज केली आहे. चेंडू सीमारेषा पार. मयुरेशच्या बॅटमधून चौकार आलाय. धावसंख्या 26 वरती पोहोचली आहे. उर्वरित या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. प्रणय पाठारेवरती देखील 14 धावा आतापर्यंत कुठून काढल्यात. टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. चौकार आला तर 30, षटकार आला तर 32, डॉट आला तर 26, एक आले तर 27. इथून कनेक्शन प्रॉपर नाहीये. शॉर्ट पॉइंट लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. थोडंसं फंबल झाले. सिंगल डबल 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाहीये. तिसरी धाव रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवरती आल्या त्या 2 धावा. 2 नंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अभिषेक जहा टाटा स्टील या संघाने बनवल्यात त्या 28 धावा. 12 बॉल आणि वॅनबरी टीमला मात्र 29 या धावसंख्येची गरज. तिकडे जिंकलाय आणि निर्णय जो असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. डीजे यानंतरची आणखीन एक क्वार्टर फायनल आपण पाहणार आहोत. कराडे आणि बारापाडा यांच्या दरम्यान. ती मॅच देखील 2 ओव्हरची असेल. तिथून जो संघ जिंकेल तो देखील सुपर 7 मध्ये आणि इथून जो संघ जिंकेल तो देखील सुपर 7 मध्ये प्रवेश करेल. कोणते संघ सुपर 7 मध्ये दाखल होतील आणि त्यानंतर आपण सुपर 7च्या लढती मात्र सुरू करणार आहोत. 12 बॉलचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना धावा बनल्यात 28. जिथे शुभम घोडविंदनं बनवलेल्या 7, सुबोधनं बनवल्या 6 आणि त्यानंतर मयुरेश भौडनं देखील आपण पाहिलं तर 9 धावा बनवल्या होत्या. तिन्ही खेळाडूंना चांगलं कॉन्ट्रीब्युशन मात्र दिलं. टोटली संघाच्या झाल्यात 28 आणि इथून बनवायच्या आहेत 29. महेशनं 12 धावा खर्च केल्या होत्या. थोडीशी महागडी गोलंदाजी, विकेट मिळाली नव्हती, विकेटलेस गोलंदाजी. प्रणयनं थोडीशी महागडी गोलंदाजी शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये मात्र केली. 16 धावा प्रणयनं खर्च केल्या. 1 विकेट मिळाली होती प्रणयला आणि तदनंतर आपण पाहता आता 29 बनवायचे आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 14.50च्या रिक्वायर्ड रन रेटनं वॅनबरी या संघाला सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. वयाल गावातून बिलॉंग करणारा खेळाडू महेश स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण जयेशला पाहताय. जयेश थोरवे वाणिवली गावचा सितारा. त्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अजय मराजगे, मॅन फ्रॉम वडवल खोपोली.
वडवल गावाला बिलॉंग करणारा अगदी बऱ्याचदा माणसं आपण पाहतो ज्या वेळेला तालुका हा असतो तालुका वाईज क्रिकेट त्यावेळेला महेश त्यानंतर अजयला सोबत खेळत असताना परंतु आज कंपनी लॉर्ड्स आहे खालापूर या टीमकडून सातत्यानं हे खेळाडू तालुका हापमध्ये एकत्र आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असतात परंतु आज कंपनी लॉर्ड्समधून एकमेकाच्या विरोधात ठेपलेत परंतु काय घडेल ते आपल्याला पाहायचं आहे एक बॅटल चांगला रंगेल मॅच टफ होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे कारण दोन्हीही त्याच ताकदीचे त्याच कॅलिबरचे खेळाडू आहेत लेफ्टी टू लेफ्टी असा बॅटल मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करण्यासाठी अजय तयार झालाय वावेकर विलेज जैन कडून लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं पहिलाच बॉल फिल्डिंगची व्यूवर रचना एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑनला लॉंग ऑफला काऊ कॉर्नर त्यानंतर आपण पाहता इतर मिड विकेटला देखील फिल्डर आहे लेट्स प्ले पहिलाच बॉल खेळण्यासाठी महेश म्हात्रे यावेळेस सज्ज आहे 12 बॉल 29 टार्गेट पहिलाच बॉल अजयचा ओ स्लॉक स्वीप फटका चांगला खेचलाय घुटना टेक आणि त्यानंतर दाखवलाय तमाशा बॉल चालाय सीमारेषा पलीकडे महेशने केले चौकारांना स्वागत 4 धावा पहिल्याच बॉल वरती चौकार महेश देखील सांगतो आम्ही देखील कमी नाही आहोत आम्ही देखील एवढ्या धावा बनवू शकतो चेस करू शकतो पहिल्या बॉल वरती आलाय चौकार फिल्डिंगची व्यूवर रचना अगदी थोडीशी चेंज मिड विकेटचा फिल्डर थोडासा अगदी पाहिला पण तर खाली घेतला शॉट फाईन लेगच्या दिशेने सरकवला कारण तिथून एक चौकार मात्र महेशने खेचला होता 11 चेंडू आणि 25 बॅटची कट हवेत खेळलाय मिस्टामिक स्ट्रोक आहे बॉल सीमारेषेच्या जवळ फील्ड केला जातोय परंतु त्या दरम्यान या बॉल वरती पाहावं लागेल 2 धावा या कंप्लीट केल्यात फुल टॉस बॉल होता या बॉल वरती कदाचित महेशला देखील मोठ्या फटक्याची अपेक्षा होती परंतु बराच काल हवेत गेला बॉल आणि तदनंतर मिळाल्या त्या 2 धावा आणि 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली ती 6 या आकड्यावरती सुरुवात तर चांगली झाली आहे 6 धावा धावफलकावरती लागल्यात अजून देखील 10 चेंडू आणि बनवायचे तर 23 धावा टीम मीटिंग माणसं या ठिकाणी घेण्यास भाग पाडले जाते कारण महत्वाची मॅच आहे नॉकआउट मॅच आपण पाहतो इथून जो संघ जिंकेल तो सुपर 7 ला आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल महत्वाची मॅच असल्या कारणाने प्रत्येक बॉल मागे आपण पाहतो वेगळी रणनीती आखण्याचा प्रयत्न होतोय आता फिल्डिंगची व्यूवर रचना थोडीशी आणखी चेंज ऑफ साईडला आपण पाहताय तर एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर काढून आपण पाहताय की ऑन साइडला बरेचसे फिल्डर लावलेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील आहे महेशसाठी ही व्यूवर रचना ओ प्रचंड वेग आहे या बॉलवरती अजय सातत्यपूर्वक वेगाने गोलंदाजी करण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो वडवल एक्सप्रेस वेगाने बॉल टाकलाय महेशच्या बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये आणि आलाय तो डॉट बॉल 3 बॉल आणि 6 धावा धावफलकावरती लागल्यात 9 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे अजयचा हा बॉल हेलिकॉप्टर लुक दिला हा फटका देखील एक्झिक्यूट केला एक सिंगल मिळाली आहे दुसरीचा प्रयत्न नाही आहे सिंगल वरती समाधान या ठिकाणी मानावं लागलंय लगेच आपण पाहिलं बॅकअप देण्यासाठी फिल्डर तैनात होते एकाकडून चूक झाली दुसऱ्याने लगेच सावरलं फक्त एकच रन मिळेल आणि एकाच्या मदतीने स्ट्राइक रोटेट जयेश थोरवे आता स्ट्राइक एंड वरती आहे धावसंख्या झाली ती 7 8 चेंडू आणि 22 ची गरज दोन्ही खेळाडूंना आता मोठे फटके मारावे लागतील जयेशकडे देखील क्षमता आहे जयेश देखील वाणिवली गावचा आपण पाहतो विस्फोटक फलंदाज परंतु आता या मॅच मध्ये विस्फोटक रूप जयेशला देखील धारण करावं लागेल जयेशसाठी देखील फिल्डिंगची व्यूवर रचना ऑन साइडला 2 आहेत मिड विकेटला स्क्वेअर लेगला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आहे एक फिल्डर अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अजयचं चांगली गोलंदाजी राहिली आहे 4 बॉलवरती आता फक्त 7 धावा खर्च केल्यात 2 बॉल अजून बाकी आहेत हा फटका इथून ऑन साइडला खेळला आहे सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न नाही आहे एकच रन चला 12वा खेळाडू मैदानावरती आपण पाणी घेऊन जा एक बॉल अजून शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती लागली ती 8 एक बॉल बाकी आहे शेवटचा बॉल आहे
8 धावा फलक्यावरती समीकरण मयूर आपण पाहतोय तर 7 चेंडू आणि 21 ची गरज. हा चेंडू फार निर्णायक आहे. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये टार्गेट अगदी आपण पाहतोय 15 धावा संख्येचं असू शकतं, परंतु जर डॉट बॉल आला ना तर या मॅच मध्ये थोडंसं आपण पाहतो टाटा स्टील हा संघ पुढे जाईल. महेशसाठी हा बॉल. ओ महेश, इट्स अ ब्रँड ऑफ वर्ल्ड टेनिस क्रिकेट. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय हा बिग हिट षटकार. डीजे डीजे शेवटच्या बॉलवरती आलेला 6 आणि त्यानंतर मॅच थोडीशी टर्न झाली आहे. दोन्ही टीमच्या बाजूने तितकीच मॅच आपण पाहत आहे. 6 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता 15 बनवायचे आहेत. 29 धावसंख्या चेस करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्यात. अर्थातच अर्ध लक्ष कंप्लीट केलंय वॅनबरी टीमनं. इथून अर्ध लक्ष कंप्लीट करायचं आहे. महत्वाचं शेवटचं षटक डेथ ओव्हर घेऊन गोलंदाज सागर दामडेला आपण पाहतोय. सावरोली गावातील हा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल जयेशसाठी हा बॉल असेल. लो फुल टॉस होता ऑन साइडला बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्रातून बॉल ट्रॅव्हल झालाय सीमा रेषेच्या जवळ. तिथे 2 रन्स कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि 3 रन्स देखील झालेत कंप्लीट. फुल टॉस बॉल होता. असे बॉल आता जयेशला मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करण्याची गरज होती, परंतु तितकंसं चांगलं कनेक्शन नसल्या कारणानं बॉल अगदी खाली आपण पाहिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये गेला होता आणि मिळाल्या त्या 3 धावा. स्ट्राईक रोटेट झाली आहे. महत्वाची गोष्ट आहे की महेश आता स्ट्राईक एंडवरती असेल. 3च्या बरोबरीने संघाच्या धावा फलक्यावरती लागल्या त्या 17. 5 बॉल आणि विजयासाठी आता 12 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल 12. अर्थातच 2 बिग हिट, 2 मोठे षटकार, 2 मोठे 6 या मॅच मध्ये वॅनबरी टीमला मात्र विजय संपादित करून देतील. परंतु एखादी जर विकेट आताच्या बॉलवरती जर आली तर प्रेशर पुण्याच्या वॅनबरी टीमवरती येऊ शकतं. सागर आपल्या टीमसाठी हिरो होईल का? विरोधात महेश आहे विस्फोटक खेळाडू. शेवटच्या बॉलवरती 6 लगावत आपले इरादे या खेळाडूंना स्पष्ट केलेत. 5 बॉल 12ची गरज आहे. ओ ट्रेडमार्क स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या वरून फटका चांगला खेळला. 2 रन्स कंप्लीट. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. फटका चांगला होता परंतु लगेच कव्हर अप करण्यासाठी फिल्डर देखील तैनात आहे. फिल्डिंगची व्यूहरचना मयूर आपण पाहिली तर फिल्डिंग अगदी चौफेर लावली आहे. एक फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक फिल्डर मिड विकेटला, एक फिल्डर स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑनला, एक लॉंग ऑफला आणि एक एक्स्ट्रा कव्हरला. पूर्णपणे महेशला ब्लॉक करण्याचा प्रयत्न. 2 रन्स कंप्लीट झाल्या. 4 चेंडू आणि 10 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांना ज्या मॅचची अपेक्षा असते ती मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सागर उर्ध विकेटनं. महेशचा हा बॉल घुटना टेकून खेळण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील, अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलला अपील करण्याचा प्रयत्न या ठिकाणी खेळाडूंकडून होतोय. महत्वाची विकेट आहे. अपोजिट संघाला देखील महेशच्या विकेटची किंमत माहिती आहे. कदाचित महेश जर इथून बाद झाला तर मॅच थोडीशी मी तर म्हणेन की टाटा स्टील टीमच्या बाजूने जाऊ शकते. घुटना टेकून खेळण्याचा प्रयत्न. टप्पा खाल्यानंतर बॉल थोडासा टॉस झाला. महेशच्या बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. 3 बॉल आणि आता विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहताय. हा व्होल्टेज मॅच चालू आहे. महेश वरती वॅनबरी टीमची जिम्मेदारी आहे तर त्याच्या समोर आपण टाटा स्टील या संघाकडून गोलंदाज सागर दामडेला पाहतोय.
3 चेंडू 10. निर्णायक चेंडू आहे. महेश ट्राय केलाय. हा चेंडू लेंथ पाहावी लागेल इथून. यास पंच सोरगे सरांचा मात्र व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनचा इशारा. मॅच मध्ये रोमांच अजून बाकी, ट्विस्ट बाकी आहे. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू फेकण्याच्या नादात गोलंदाज सागरनं मात्र व्हाईट बॉल फेकलाय. 3 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस, कंपल्सरी धावा चेस करायच्या आहेत. 3 बॉल 9. आकुड लाईनचा बॉल होता. शॉर्ट जॅक करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न आहे. दुसरी धाव इथून थोडीशी महागडी ठरली आहे का, हे आता चेक तिसरे पंच करतील. 1 रन आहे. दुसरी धाव महागडी ठरली आहे का, कुमार चव्हाण आमचे ऑफिशियल तिसरे पंचाला चेक करतायत. ITC लाईव्ह इव्हेंट, इंडियन टेनिस क्रिकेट लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आणि त्यानंतर आपण पाहतोय तिसरे पंच ऑन स्क्रीन वरची चेक करतील. निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. OUT फलंदाज रनआउटच्या स्वरूपात झालाय. जयेश थोरवे बाद. आणि आता 2 बॉल आणि विजयासाठी 8 धावसंख्येची गरज. डीजे थँक्यू डीजे. 2 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच बारापाडा आणि कराडे. बारापाडा टीमनं टॉस जिंकलाय. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. मॅच संपल्यानंतर लगेच आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा. 2 ओव्हरची असेल पुढची देखील मॅच. टाइमपास करू नका. 2 बॉल बाकी आहेत आणि 8 धावसंख्येची गरज. महत्वाचा आणि निर्णायक चेंडू या ठिकाणी गोलंदाज सागर घेऊन तयार आहे. या बॉलवरती या मॅचची सगळी चिन्ह मयूर असतील. डॉट जर आला तर मात्र वॅनबरी संघ मॅच मधून थोडासा बाहेर जाऊ शकतो. परंतु 2 धावा जरी आल्या तरी शेवटच्या बॉल पर्यंत 1-6-1-5 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाचा चेंडू घेऊन गोलंदाज सागर. ओ महेश, इट्स अ ब्रँड, इट्स अ हाय, इट्स अ हँडसम, इट्स अ क्लीन, इट्स अ स्ट्रॉंग. षटकार. थँक्यू सो मच डीजे. 1 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. मी सुरुवातीला देखील सांगितलं होतं मॅच रफ अँड टफ होईल, काटेकी टक्कर होईल, यात तीळ मात्र शंका नाहीये. महेशनं मॅच बॅलन्स ठेवली आहे, महेशनं मॅच जिवंत ठेवली आहे. परंतु हिरो आतापर्यंत महेश बनला वॅनबरी टीमसाठी. आणखीन सुपर हिरो जर बनायचा असेल तर 1 बॉलवरती बनवायच्या आहेत त्या 2. आणि कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये एका धावेला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि इलेक्शनमध्ये एका मताला किती किंमत आहे हे पराभूत उमेदवारालाच मयूर माहीत असतं. 1 धावेनं सामने बरेचसे गमावा लागले बरेचसे संघाला. अगदी आपण पाहिलं होतं वर्ल्ड कपची मॅच, वर्ल्ड कपची फायनल, अगदी 2019ची इंग्लंड आणि त्यानंतर न्यूझीलंड यांच्या दरम्यान तो सामना झाला. आणि बाउंड्री काउंट करून इंग्लंड टीमनं तो सामना जिंकला होता, कारण 2 वेळा सुपर ओव्हर झाली होती, म्हणजे एका धावेची. प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 1 बॉल 2 महेश. चेंडू यावेळेस लेंथ पाहावी लागेल. फुल लेंथचा बॉल, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न.
आणि चांगल्यारीत्या चेंडू हाताळलाय गोलंदाज सागरनं आणि हा सामना जिंकवला. अभिषेक जहा, टाटा स्टील